नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. सोमवार मंगळवार सुट्टी झाल्या असल्यामुळे थोडं पारिवारिक कार्यक्रमामुळे आज आपण बुधवारी आपला पुन्हा हा व्लॉग सुरू करत आहे. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आपल्याला पहिली ट्रिप मिळालेली आहे जी लोढा पार्क येथून आहे आणि जी जवळच वर्लीलाच ड्रॉप करायची आहे. तर आपण ती ट्रिप पिकअप करण्यासाठी जाऊया. चला पाहूया आजचा दिवस आपला कसा जातो. धन्यवाद तुम्ही जॉईन झाल्याबद्दल आणि शेवटपर्यंत थांबून राहा. तर आपण आपली पहिली ट्रिप इथे हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल येथे ड्रॉप केलेली आहे आणि आता आपण ह्या रोडमधून बाहेर पडत आहे. पुन्हा एकदा लोअर परेलच्या दिशेने जाऊ, बघूया पुढे काय ट्रिप मिळते. मित्रांनो, मगाचपासून आपल्याला साऊथ बॉम्बे अर्थात फोर्ट कुलाबा इकडच्या ट्रिप वाजत होती, पण मी ती घेतली नाही. परंतु आता अचानक एक फोर्टची ट्रिप वाजली जी मलबार हिल साईडला इथे जी ऑडी मुंबई स्टोर आहे पहा, तिथे जवळच ही ट्रिप आहे खरं तर. आणि ती ट्रिपचं फेअर जरा चांगलं दिसत होतं प्रीमियरच्या हिशोबाने, म्हणून ती ट्रिप ॲक्सेप्ट करण्याचं हे कारण होतं. तर ही ट्रिप ही देखील आपण आता पिकअप करणार आहोत आणि मग फोर्टमध्ये भेटणार आहोत. धन्यवाद. हे वाणिज्य स्कूल आहे CSTचं, जिथे मी आता एक ड्रॉप केलेला आहे. आता बघूया पुढची ट्रिप आपल्याला काय मिळते. उबेरने जरा टेक सेल्फीचं व्हेरिफिकेशन ही देखील मागितलं आहे, तेही देखील घेऊन आणि पुढच्या ट्रिपसाठी जाऊया. धन्यवाद. मेट्रो आयनॉक्स या थिएटरच्या ज्या सिग्नलच्या इकडे आहोत आणि आपले एक्सपिरियन्स आहे साऊथ मुंबई आल्यानंतर काय होतं आणि मी तेच पाहतोय की हळूहळू लोअर परेलच्या दिशेने जायला प्रयत्न करतो. परंतु इथे एक ट्रिप मिळाली आहे मला जी ह्या रोडला सरळच आहे 1 मिनिटावर, जी फोर्टला घेऊन जायची आहे. ठीक आहे, चला ट्रिप मिळाली तर ॲक्सेप्ट करूया, कारण 8 ते 10 हा जो वेळ असतो ना मित्रांनो, तो पिकअप अवर्स असतो. तिथे तुम्ही ट्रिप ॲक्सेप्ट करा. कमी किलोमीटर आणि फेअर जास्त अशी ह्याची एक स्ट्रॅटेजी असते, तर ती तुम्ही ॲक्सेप्ट करत राहा. चला करूया पिकअप, पुढे भेटूया. हे एक स्कूल आहे फोर्टमध्ये ह्या मार्गावर, तर तिथेच आता मी एक पिकअप केलेले आहे, जे मी मगाशी उचलले मेट्रो आयनॉक्स या गल्लीच्या जवळपास. आता मी आलेलो आहे आपल्या प्रेसिडेंट हॉटेलच्या जवळच. तर मला असं वाटतं मी तिथेच जावं, नरीपण पॉईंट आणि प्रेसिडेंट हॉटेलला, आणि बघूया पुढे काय ट्रिप मिळते. फोर्ट इथे मी ड्रॉप केल्यानंतर बराच वेळ थोडा पुढे आलो. तर चर्चगेट स्टेशनच्या दिशेने मी बॉम्बे हॉस्पिटलच्या दिशेने लोअर परेलला जाण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु जेव्हा इथे स्वदेश हॉटेलच्या समोर आलो रामेश्वर कॉफे, तर तिथे मला एक ट्रिप मिळाली. सकाळचे वाजले आहेत 8:48. ट्रिप मलबार हिलची होती, परंतु त्यांनी आता ड्रॉप अपडेट केला आहे. नेमकी कुठे आहे ही काही माहिती नाही, तर पाहूया कुठे ट्रिप आहे नेमकी. हे दलल मलाल असं काहीतरी स्ट्रीट आहे, तिथे आता बिविंगमध्ये मी हे ड्रॉप केलेलं आहे. मल्टिपल स्टॉप होतं, मलबार हिलच्या बाजूला जवळपासच आहे मी. आणि आता मी इथून बाहेर पडतो आणि बघूया आता पुढची ट्रिप आपल्याला काय मिळते. मित्रांनो, आपल्याला आता ट्रिप मिळाली आहे मलबार हिलच्या इथून एक मॉन्ट ब्लँक अशा रेसिडेन्सीमधून दरिया मलमधून बाहेर पडल्या लगेच ही ट्रिप आपल्याला मिळाली आणि जी आता घेऊन जात आहे आपल्या BKCला. खऱ्या अर्थाने आता आपण वेस्टर्न लाईनकडे जाणार आहे, पण ही ट्रिप उबेर गो मधली आहे. पण ठीक आहे, कारण का मिळणंही देखील ह्या साईडला ट्रिप फार कठीण होतं आणि आता ती मिळाली आहे त्याबद्दल. चला, वाजले आहेत सकाळचे 9:30. ही ट्रिप. तर मित्रांनो, आपण BKC मध्ये आलेलो आहोत आणि आपण आता इथे ड्रॉप केलेलं आहे. BKC मध्ये कुठला एरिया आहे काय कळत नाही आणि आपल्याला ट्रिप मिळाली आहे. एक रेंटल मिळते वाटतं, बघूया भेटते का. अरे यार शिट, मगाशी आपल्याला रेंटल ट्रिप मिळत होती, परंतु ती अनदर ड्रायव्हर मॅच झाली. चला ठीक आहे, आपल्या दुसऱ्या ड्रायव्हर बंधूंना ती ट्रिप मिळाली, चांगली गोष्ट आहे. परंतु चेतन राहणं फार गरजेचं असतं आणि इथून आपल्याला शिकायला मिळालं. चला आता थोडं BKC फिरत होतो आणि आता इथे कुर्ला फिनिक्स रोडच्या दिशेने एक ट्रिप मिळालेली आहे, ती पुन्हा BKC मध्ये सोडायची आहे. ते राईटला जायचं आहे, बघताय तुम्ही इथे इकोनिक्स अल्टास प्लाझा आहे आणि ह्याच्या राईटला आपल्याला एक ट्रिप मिळाली आहे.
आता आपण हे आपलं छोटंसं ड्रॉप इथे BKC मध्ये ड्रॉप केलं आहे. ट्रायडंट हॉटेलच्या जवळपासच ड्रॉप होतं ते. ट्रायडंट हॉटेलमध्ये नव्हतं, परंतु जवळपासच होतं. तर ते आता आपण ड्रॉप केलं आहे. आता बघूया पुढची ट्रिप आपल्याला काय मिळते. आता आपल्याला ट्रायडंटच्या हितूनच एक ड्रॉप मिळाला आहे, जे बांद्रा वेस्टला घेऊन जायचं आहे. कुठे ते बघूया आणि जाऊया. आता ट्रायडंटमध्ये एंट्री करूया. आपण आता आपली ही ट्रिप इथे कंप्लीट केलेली आहे, जी BKC मधून आपल्याला लागलेली. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या दुसऱ्या ट्रिपकडे, जी 4 मिनिटावर आहे. खरं तर ती आपल्याला 15 मिनिटं ड्रॉप असतानाच दाखवली गेली होती. तर आता ती देखील ट्रिप आपण पिकअप करूया आणि महालक्ष्मीला जाऊया. ह्या एका इंडस्ट्री एरियामध्ये, महालक्ष्मीच्या एरियामध्ये मी हे ड्रॉप केलेले आहे. आता मी साऊथ बॉम्बेच्या दिशेने आलेलो आहोत. तर बघूया हळूहळू पुढे काय होतं जायचं. आपण घरच्या दिशेने जात होतो, परंतु एक ट्रिप मिळाली जी कोलंबा मलबार हिल साईडला ड्रॉप करायची आहे. थोडंसं वाटलं CNG ही देखील आपला फुल आहे आणि आपण आपला टार्गेट आता 1750 झालं आहे, तर 2000 टार्गेट करूया आणि जाऊया असं मला थोडंसं वाटतं आहे. त्यामुळे ही ट्रिप मी उचललेली आहे. तर बघूया ही जी ट्रिप मिळाली आहे ही ड्रॉप केल्यानंतर आपल्याला पुढचा आपला टप्पा काय होतो. मी आता मलबार हिल क्लब इथे एक ड्रॉप केलेले आहे आणि आता मला पुन्हा एक 2 मिनिटांवर एक ड्रॉप पिकअप मिळाला आहे, जे मला घेऊन जात आहे ब्रिज कँडी हॉटेलला. इथे आता आपण एक ड्रॉप केला आहे, जी ब्रिज कँडी रोडच्या मार्गावरच आहे. आणि आता दुपारी आता 1 हे देखील वाजलेले आहेत. आपण टार्गेट ही देखील आपल्या पहिलं आपलं जे फर्स्ट हाफ असतो ते पूर्णही देखील केलेलं आहे. त्यामुळे आता आपण वर्ली नाक्याच्या दिशेने, अर्थात आपल्या घराच्या दिशेने जाऊया आणि संध्याकाळी पुन्हा भेटूया. धन्यवाद. आता मी संध्याकाळचे 6 वाजले आहेत. गाडी थोडी लेटच काढली, काही काम असल्यामुळे गाडीचेच. आणि आता 6 वाजले आहेत. तर एरिया प्रेफरन्स ही देखील साऊथ मुंबईच केला आहे मी. आणि मला आता पहिलं पिकअप मी पेनिन्सुला पार्कमधून मिळालं आहे, जे शिवडी येथे ड्रॉप करायचं आहे. बघूया, आज विचार आहे की एरिया प्रेफरन्समधून साऊथ मुंबईमध्येच फिरण्याचा. बघूया काय होतंय. संध्याकाळचं पहिलं ट्रिप इथे सोडलेली आहे, जी अशोक गार्डन मध्ये आहे. तर आता आपण बाहेर जाऊया. चला, बाय बाय. बघूया दुसरी कुठली ट्रिप आपल्याला आपल्या एरिया प्रेफरन्सनुसार मिळते का. अंधेरी वाजली आहे, लोअर परेलच घेऊया. बघूया मिळते का. मॅचिंग होते आहे, मिळाली तर ठीक आहे, नाही तर सांगू दुसरी कुठली ट्रिप मिळाली त्या. मला लोअर परेलची ती ट्रिप मिळाली नाही. मॅचिंगमधून ती रिक्वेस्ट घेऊ फेज निघून गेली. मग आता मी क्रेसेंट बे शिवडी इकडे आहे, टॉवर 1 मधून पिकअप आहे, ते ओपेरा हाऊसला ड्रॉप करायचं आहे. मी मरीन लाईन्स इथे हे बेणे हे नवीन बेणे झाले. आपल्या सर्वांना माहिती आहे किती फेमस आहे हे बेणे म्हणून. आणि ह्या बेणेमध्ये मी आता एक ड्रॉप केला आहे. नवी मुंबईमध्ये मुंबई साऊथ मुंबईमध्ये सुद्धा बेणे आलेला आहे. तर जे आपले कस्टमर आहेत किंवा जे बेणेमध्ये खरंच जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर बघूया आता पुढची ट्रिप आपल्याला कुठे मिळते साऊथ मुंबई एरियामध्ये. तर आता आपण ड्रॉप केला आहे रहेजा ह्या बिल्डिंगमध्ये. प्रभादेवी जवळची ही रहेजा बिल्डिंग आहे, जी नवीनच झालेली आहे. त्या बिल्डिंगमध्ये आपण आता ड्रॉप केला आहे. आणि आता 8ही देखील वाजले आहेत. घरीही देखील जाण्याचा आपला मानस आहे, कारण का आज आपल्याला एक पिक्चर बघायचा आहे देशावरचा आपला. त्याचा पार्ट 2 आला आहे, तो म्हणजे धुरंधर. पाहू जवळपास आपल्याला काही ट्रिप मिळते का. अन्यथा आपण इथेच या ब्लॉगला बाय बाय करू. भेटू सकाळी मग. थँक्यू, धन्यवाद. आपल्याला एक ट्रिप मिळाली आहे, जी वन वर्ल्ड सेंटरची इथून आहे. लोअर परेल लास्टला डेस्टिनेशन होतं, पण नेमकं कुठे लोअर परेल हे आपल्याला माहिती नाही. तर घेऊ ही छोटीशी ट्रिप आणि मग आपण इथेच संपवू आणि मग घरी जाऊ. चला, ट्रिप तर ॲक्सेप्ट केलेली आहे, तर ती ट्रिप घेऊया. तर मग हे आपलं आता हे शेवटचं ड्रॉप मी कमला मिल्समध्ये ड्रॉप केलेला आहे. शेवटचा पिकअप कमला मिल्समध्ये मी ड्रॉप केलेला आहे. आणि आता वर्ली नाका घराच्या दिशेने जाऊया. आपल्या सिनेमाचाही देखील टायमिंग होत आहे.
चला, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा एकदा भेटूया आपण.